जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये कडुलिंबाच्या पानाचे तेल करणार आहे। केसांसाठी त्वचेसाठी बहुउपयोगी तेल आहे। औषधी गुणधर्मयुक्त कडुलिंबाचं तेल तयार होते। कडुलिंबाचं झाड आपल्यासाठी निसर्गाची एक देणगीच आहे। कडुलिंबाचा प्रत्येक भाग, पान, फूल, साल, फळं सर्वांचा उपयोग आयुर्वेदामध्ये होतो। कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून घेतली, पाणी सुकवून घेतलं, यावर धूळ भरपूर राहते। फ्रेश पाने घ्यायची, याचे फक्त पानं घेत आहे। कडुलिंबाची पाने घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेते। सुरुवातीला फक्त पानच मिक्सरमध्ये बारीक करायची। हे असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। वाटीने मोजून घेते। 1 वाटी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट असेल तर त्यामध्ये 1 वाटी नारळाचं तेल, त्यालाच खोबऱ्याचं तेल म्हणतात। थंडीचे दिवस असल्यामुळे नारळाचं तेल असं घट्टसर आहे। तेल टाकून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते। तेल टाकल्यावर याची अशी पेस्ट तयार होते। एखादं जाड तळाचं भांडं घेऊन त्यामध्ये कडुलिंब आणि तेलाची पेस्ट, मिक्सरच्या भांड्यात थोडं तेल टाकून ते पण यात टाका, म्हणजे भांड्याला लागलेली पेस्ट निघून येईल। आणखी पाव वाटी तेल, 1 वाटी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट, त्यासाठी 200 ml तेल। गॅसची फ्लेम लो ठेवून 5 ते 6 मिनिट सतत असं फिरवत राहा। आपल्याला कडुलिंबाची पानं जाळायची नाहीत। या पानांचा अर्क तेलामध्ये उतरायला पाहिजे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सतत असं फिरवत राहायचं। हळूहळू पानांचा अर्क या तेलामध्ये उतरत आहे, याचा रंग बदलत आहे। केस धुण्याच्या अर्धा तास आधी हे तेल लावा, किंवा वेळ असेल तर रात्रीला तेल लावून दुसऱ्या दिवशी केस धुवा। केस वाढायला मदत होते। केसांमधील कोंडा कमी होतो। केस गळत असेल ते पण कमी होतात। निरोगी, चमकदार, मजबूत केस पाहिजे असेल तर या तेलाचा उपयोग होतो। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। हाय फ्लेमवर पाने जळून जातील आणि तेल चांगले होणार नाही। 5 ते 6 मिनिट झाले आहे, तेल तयार आहे। हे तेल थंड होऊ देते। तेल गाळून घेण्यासाठी एका बाउलमध्ये मी तेल सुती कापडाने गाळते। कापडाने गाळायचे नसेल तर चाळणीने गाळले तरी चालेल। असा दाब देऊन गाळून घ्या, यामध्ये तेल राहायला नको। असं आपलं शुद्ध घरी बनविलेलं केसांच्या अनेक तक्रारीवर गुणकारी कडुलिंबाचं तेल तयार आहे। हे तेल केसांना लावा, तुम्हाला फरक जाणवेल। कोंड्यांमुळे केसाला खाज येत असेल तर कमी होते। चमकदार, निरोगी, मजबूत केसांसाठी कडुलिंबाचे तेल। तेल गाळून घेतल्यावर हे फेकायचं नाही। हे असं कापडासहित केसांना लावा, म्हणजे यात राहिलेलं तेल आपल्या केसांना नीट लागेल, काहीही वाया जाणार नाही। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।